हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेक विज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्थो भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. आम्ही मोक्ष म्हळ्यार कशी, मोक्ष मार्गावच्ची कशी, मोक्ष मार्गावच्चुका जाल्यार कसले योग्यत जावका ते जिवाक कितली साधन करका या पुरे पळोवन आतां मोक्ष मार्ग अर्ची मार्ग म्हूण सांगून कृष्णान भगवद्गीतेंत सांगला. त्या अर्ची मार्गा मुखांतर उत्तम लोकाक सकडी मोक्षाक सकड वच्चे. धुम्र मार्ग म्हूण आसा. हें वपास कितले आमी हांगा पुण्य केला तितले खंयची लोकां म्हूण सांगून निर्धार जाता पळय त्या लोकां वचून थंय कसकी सूख भोगून वपास भुंयचेरी जन्म घेवचे. तशी मार्ग अर्ची मार्ग शेष मार्ग गरुड मार्ग ह्या पुराय आसा. तशीची साधने जाल्ले जनांक मुक्ती योग्य म्हणटाची अपरोक्ष ज्ञान मेळटा तांकां. तेदना तांणी तांकां योग्य जावन आशिल्ले खंयची लोक वैकुंठ जवो श्वेतद्वीप अनंतासन हांगा तांकां परमात्मा खंयची लोक म्हूण दिता थंय तांकां एक अमुक्त स्थान म्हूण सांगून आसता. थंय तांणी सुखार आसताच काही सुखार आसतना त्या अमुक्त स्थानांत परमात्मा तांकां पळोवचें मेळटा जाल्यार तांकां परमात्मा लागीं वचून प्रवेश करचे योग्य वचचे केदना म्हळ्यार ते अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा जाल्यार ही लिंगदेह भंग जायनी तांगेले. केदना लिंगदेह भंग जाता त्या वेळार तांणी अमुक्त स्थाना दुखून मुक्त स्थाना वचून परमात्माक थंय दुखून पळोवचें जाता तांकां. आतां ही परमात्मा तांकां पळोवच्याक मुक्त स्थानाला येता तांकां दर्शन दिता. जाल्यार महाप्रळय म्हूण येता. चतुर्मुख ब्रह्मान तागेले ब्रह्मकल्प जावन ताणें परमात्माले उदरांत प्रवेश करचे. त्या वेळाक महाप्रळय कालांत तांणी पुरे जन खंय अमुक्त प्रदेशार आशिल्ले जन तांणी येवन ब्रह्मा लागीं उपदेश घेताचे. बिंबापरोक्ष ज्ञान तांकां मेळ्ळेले थंय ब्रह्मोपदेशान ब्रह्माल उपदेशान आनी स्फुट जावन मेळटा म्हणीत. मागीर ब्रह्माल वटू लक्ष्मी लेक स्वरूप जावन आशिल्ले विरजानई म्हूण आसा. खंय वैकुंठांत मुक्त जनान आनी अमुक्त जनाले स्थानाचे मध्येंत विरजा नदी व्हळटा. त्या वैकुंठ चारी बागील आसूचे चार सायडा दुखून प्रवेश बागील आसता वैकुंठाक. थंय सुरवेक सप्त आवरण आसता. ते सप्त आवरणांत अमुक्त जन आसताची. सप्त आवरणा नंतर थंय विरजा न्हंय ताजे नंतर मुक्त प्रदेश. तांणी विरजा न्हंयंत ती विरजा न्हंय म्हळ्यार लक्ष्मीची म्हणटाची. थंय तांणी स्नान करताची. स्नान करतना ब्रह्माल वटू स्नान करचे. थंय लिंगदेह तांगेले नाश जाले भंग जाले. मागीर प्रारब्ध शेष म्हूण मेळ्ळें ना पूर्ण मुक्त स्थिती तांकां मेळ्ळें. ब्रह्माल वटू तांगेले स्वरूप देहान ब्रह्माले उदर परमात्माले उदर प्रवेश करून थंय ध्यानमग्न जावन आसताच. प्रळय काल जाल्ले पुन्हा सृश्टी प्रारंभ जाल्ले. नव ब्रह्माक सृश्टी करता परमात्मो नवे ब्रह्मकल्प शूर जाता. तेदना वपास वैकुंठ अनंतासन श्वेतद्वीप हे पुरे तांगेले स्थानांत प्रकट जाताची. ब्रह्मांडांत खंय तांची स्थान आसा पळय थंय पुरे प्रकट जाताची. त्या वेळार ब्रह्माल वटूची सर्व मुक्त जन श्वेतद्वीपा वचून
रमा नारायणाले दर्शन घेताचे. थंय रमा नारायणाला दर्शन घेवन नारायण तांकां कशी आज्ञा दिता, खंय खंय वचुका म्हणून आज्ञा दिता. थंय तांणी ಕೆಲವು ಜನ ಸತ್ಯಲೋಕಾಂತ ಸ್ಥಕೈ, ಕೆಲವು ಜನ ಕ್ಷೀರಸಮುದ್ರಾಂತು, ಕೆಲವು ಜನ ವೈಕುಂಠಾಂತು, ಕೆಲವು ಜನ अनंतासन, ಕೆಲವು श्वेतद्वीप अशी तांकां गेली साधनेक योग्य स्थान परमात्मा तांकां सांगता पळय. थंय तांणी प्राप्ताची आनी तांकां थंय एक मोक्ष सुख म्हण म्हणलेलें मेळटा. तें कशें आसता म्हळ्यार थंय दुख्ख म्हणलेलें ना खंय. केन्नाय नित्य सुखाचेची एक सुखमान भोगचे, आनंद भोगचे, शाश्वत आनंद म्हणटा पळय ते ताका मोक्ष सुख म्हणटाची. प्रति प्रळया वेळारी हे पुनरावर्तन जाता. म्हळ्यार प्रति प्रळया वेळारी अपास ब्रह्माल उठोतानी परमात्माला उदर सर्वताची अपास परमात्मान सृष्टी शूर करतना वरलेले जीव पुरे बुईंचेर न्ही जन्मा येता म्हूण जाल्यार असले मोक्ष मेळेल जीव अपास प्रकट जालेले मोक्षस्थानांत वचून आसताची. तरी मुक्तींतू वैविध्य असं म्हूण कळ्ळें. कितले विध मुक्तींतू? 4 विध म्हूण सांगताची मध्वाचार्य. सालोक्य, सारुप्य, सामिप्य आनी सायुज्य म्हूण. हें तांगेले स्वरूप ज्ञान तांगेले योग्यतेक ते जीवाले मोक्ष मेळ्ळेले जीवाले योग्यतेक अनुसार जावन खंयची मुक्ती मेळटा म्हणून सिद्ध जातकी ते मुक्तींतू तांणी आनंद पावताची. कशी साधनेंतू तारतम्य असता नामे. आता साधनेंतू तांगेले साधनेंतू चढवून असता. तशीच मोक्षांतूय मोक्षाच्या आनंदातूय चढवून असं म्हणचे खातीर 4 नमनेचे मोक्ष म्हणटाचे. ते काही प्रत्येक सायुज्य मोक्ष म्हळ्यार विंगड जागो, सारुप्य मोक्ष म्हळ्यार विंगड जागो, सामिप्य म्हळ्यार विंगड जागो म्हणून तशें कसले ना म्हणटाची. मुक्तजन खंय आसून परमात्माला आदेशार तांणी विहार करता की थंय तांकां सारुप्य, सायुज्य, सालोक्य म्हणून मुक्ती मेळटा. सामिप्य म्हणून तशी सालोक्य मोक्ष म्हळ्यार कसं न्ही केचित अत्रैव मुच्यन्ते नो उत्क्रामन्ति कदाचनः म्हूण म्हळ्यार परमात्माले लोकांतू तांकां खंय परमात्मान स्थान दिला थंय राबून केन्नाय विष्णू दर्शन मेळटरच तांकां ताचे आनंद तांकां ते सालोक्य मुक्ती म्हणटाची. सारुप्य मुक्ती म्हळ्यार कसं न्ही भागवतांतू सांगता सर्वे चतुर्बाहु उन्मिशन मणिप्रवेश निष्काभरणाः सुपेशसः म्हणून. म्हळ्यार परमात्मालवरी चतुर्भुज तांकां शंखचक्र इत्यादी धारण करताची, परमात्माले सेव करताची दर्शन मेळटा तांकां ताजीन आनंद पावतल जनाक सारुप्य मोक्ष म्हणचे. ते सारुप्य मोक्षांतू तांकां परमात्माल मणकेची चतुर्बाहुस शंखचक्रस सकडस पितांबर न्हेसताची सकडस जाल्यार परमात्माले श्रीवत्स चिन्ह कौस्तुभ आभरण ते पुरेना. ते परमात्माले स्वरूपा लक्षण ते ना केन्नाय एक सादृश्य रूप मात्र तांकां परमात्माले. मागीर सामिप्य म्हणलें तत्रापि क्रमयोगेन ज्ञानाधिक्यात समीपगाः म्हणून. म्हळ्यार समीपश्च परमात्माले खंय त्रिधाम अनंतासन श्वेतद्वीप वैकुंठ थंय क्षीरसागराच्या परिसरांतू परमात्मा लागीं आसचे आनी तांकां एक विशिश्ट जावन आशिल्ले एक आनंद सुख अनुभव करूं मेळटा ते सामिप्य मुक्ती म्हणचे. सायुज्य आदत्ते हरिहस्तेन हरिदृष्ट्वैव पश्यति गच्छेच्च हरिपादाभ्यां मुक्तः स्तेषा स्थितिर्भवेत् म्हणून. म्हळ्यार हे सायुज्य मोक्ष ब्रह्म इत्यादी अत्यंत साधन केलेले तात्विक देवते सपळ्या तांणी परमात्माले अंगांगांतू तांगेले योग्यतेक अनुगुण जावन तांकां स्थान मेळटा म्हणटाची. थंय परमात्माला आदेशार आसून तांणी तांगेले एक मोक्षाचे आनंद पावताचे. हे 4 विधाचे मुक्ती म्हूण म्हणलें. तशी पळोवचें गेल्यार भागवता तृतीय स्कंदांतू साश्टी म्हूण म्हळ्यार एक 5 विधाचे मोक्ष आसा म्हूण सांगला. ताजे एक विशेश जावन कसले सांगनाची ताका म्हळ्यार केलो जन म्हणटाची साश्टी मोक्ष ही सायुज्य मोक्षा म्हण केची म्हूण सांगून जबो हेंची वादिराज स्वाम्यान सांगिल्लो कसले म्हळ्यार श्रीकांतन अंगव
मुट्टिकोंडिप्पुदे सायुज्य मुक्ती कै म्हळ्यार परी सुररे सायुज्य अर्हರು एकदम साधन केलेले ब्रह्मादी देवते ब्रह्माल म्हणके साधन केलेले तात्विक देवते म्हणटा तांणी मात्र सायुज्य मोक्षाक अर्ह जावन आसाची म्हणून परमात्माले अंगांगांतू आसूचे खंय खंय स्थान दिला थंय सालोक्य म्हळ्यार हरिलोकदोळू ತುಂಬಿಪ್ಪುದು म्हणून देवाले लोकांतू खंय अनंतासन त्रिधाम क्षीरसागर इत्यादी परमात्मा लोकां भितरी आसूच्याक सालोक्य मुक्ती म्हणटाची मागीर त्या लोकांतू लागींची सुತ್ತमुत्तू क्षीरसागरांतू सकडी आसूचे जिवांक सामिप्य मुक्ती मेळ्ळा म्हणटाची मागीर श्रीवत्स कौस्तुभ ಹೊರತಾಗಿ ಶ್ರೀವತ್ಸ ಚಿಹ್ನೆ आणि ಕೌಸ್ತುಭ ಮಣಿ ನಾಲ್ಕು ಜಲರಿ ಹರಿಯಂತೆ ಆದಾಗ ಕರಚತುಷ್ಟಯದಲ್ಲಿ ಪಾವನ ಚಕ್ರಾದಿಗಳ ಧರಿಸಿಕೊಂಡು ಆಡುವ ಮುಕ್ತಾ ಜೀವರು ಸಾರೂಪ್ಯ ಸಿರಿ ಕಾಣಿರೋ म्हळ्यार परमात्मावरी तांकां श्रीवत्स चिन्ह आनी कौस्तुभ हारू ना जाल्यार परमात्माल म्हणकेची चारी हात ते चार हातांतू शंखचक्रादी धारण करून आसताची आनी ते परमात्माले तांगेले चार हातांतूय परमात्मान धरल्या बरें शंखचक्रादी धरून आसताच पळय तांकां सारुप्य मुक्ती म्हूण म्हणटाची तशी निचावन ब्रह्मादी तत्वाभिमानी देवते तांकां चारी मुक्ती अनुभव करच्या योग आसा मागीर बरलेले जन साधक जन आसा पळय तांगेले योग्यतेक अनुसार जावन एक खंयचे जो एक मुक्तीची सुख मेळो पुरो जावं एक दोन्ही मुक्तीचे सुखय मेळो पुरो तांकां आनी मुक्त जनाले शरीर कशें आसता गीतेंतू दोन्ही अध्यायांतूय सांगला चिदानंद शरीरेण सर्वे मुक्ता यथा हरिही म्हूण सांगून म्हळ्यार केन्नाय तन्नी मर्त्यम देहम परित्यज चितिमात्रात्म देहिनः तन्नी सूक्ष्म रूपार आसता की मर्त्य देह म्हळ्यार प्राकृत देहावर जन्मत तांगेले अप्राकृत ज्ञानानंद आसूचे निर्दोष जावन आसूचे स्वरूप देह तांकां मेळटा कशी कितले म्हळ्यार चिती मात्रात एक अणु इतले सूक्ष्म जावन आसूचे तसले एक चित्त शरीर तांकां मेळटा जाल्यार तांकां शिर करण चरण शिर कर चरण ह्या पुरे अवयव मुक्त जिवांतूय मुक्त देहांतूय आसत जाल्यार ते कर शिर चरण पुरे आस पळय ते अप्राकृतचे आमगेले म्हणके प्राकृत न्हय सर्व अंगांगांतू तांकां आभरण धारण करचे योग आसा पुष्प माल घालताची अंगाक पुरे गंधा परंबोळ येता तांगेले तशी तांतूय त्या मुक्त देहाचे अवयव जो आभरण जावं पुरे अप्राकृतची कोणेय मनुष्यान निर्माण केल्लेले न्हय तशी सत्वयुत देह तांकां मेळ्ळेले तांणी विंगड सुख भोग भोगताच कसले ते कितली सुख आसा मुक्तींतू म्हूण म्हळ्यार सांगताची वादिराजान वैकुंठ वर्णन करतना विरजय ಒಳಗಣ ಪಟ್ಟಣದಿ ಮುಕ್ತರು ವಿರಿಂಚಾದಿ ಸುರರು ಮಾನವರು ತರುಪಕ್ಷಿ ಮೊದಲಾದ ನಾನಾ ಜಾತಿಯರಿಹರು वरप्रभे तम किंबु ಕೊಡದು म्हळ्यार मुक्तींतू अनेक विध जीव मुक्त मुक्तीक चमकलेलो आसता तांतू भितर ब्रह्मादी देवते मनुष्य पशु पक्षी नानाची रितीचे मुक्त जन आसाची म्हूण म्हणटाचे आसचे पुरो मनुष्य जावन मोक्ष मेळटा मनुष्य देहांत मोक्ष मेळची सुलभ जाल्यार पशु पक्षी आस म्हूण हांगा म्हणला ते कसले नाना वर्गाचे मुक्त जन म्हूण म्हळ्यार तांकां कशी मोक्ष मेळ्ळे तें आमकां सांगच्या कळयच ना जाल्यार थंय तांगेले अंगाक विचित्र एक प्रभे म्हळ्यार कांती आसता म्हूण सांगून आनी मुक्त जनांतू एक विशेष गुण कसो म्हळ्यार तांकां एकल्यान वयर एकल्यांक मात्सर्य ना म्हळ्यार हांगाचे वरी कसले दोश ना मना कल्मश ना तशें जावन तांकां कसले मात्सर्य ना पुराय जन संतृप्तची आतां मात्सर्य येवचें केदां ना अतृप्ती आसल्यार कोणेय आमगेल्या पशी चड सुकार आसाची कोणेय आमगेल्या पशी चड दुड्ड आसा कोणेय आमगेल्या पशी चड चंद आसाची बुद्धंत आसाची ज्ञान आसाची म्हणून दिसल्यार तुलन केल्यार अतृप्त मन आसल्यार मात्र न्हय केन्नाय मात्सर्य येवचें
स्वर्ग हांगा मुक्त लोकाच्या मुखाल जन पुरय तृप्त आनंदान आसूचे तशें तांकां कोणालेय बैरी मत्सर म्हूण म्हणलेलें नंचिना. थंय मालगडे दाखले म्हूण सकड सचके तांणी पुराय दाखल्या मालगड्यालांतू विशेष गौरव दाखयताची, मालगडे दाखल्यांक विशेष प्रीती आदर दाखयताची. तशी सन्न मुक्त जीव व्हड व्हड मुक्त जिवांक केन्नाय तांणी गौरव दिताची अशें पुराय आसत. पुरंदरदासानय मुक्तांगेले विशय सांगला कसले म्हळ्यार जनन मरणविल्ला अल्ली उणुवा दुःखविल्ला. थंय जनन मरण नाकय, कसले दुःख भोगू का म्हूण नाकय. अनुज तनुजरू अल्लिಲ್ಲ ಭಾಮ ಭೌಂಡ ಚರಡುವ ಮಳ್ಳಲ್ ಥೈ ನಂಚಿನ अनुमानದ ಸೊಲ್ಲೆ ಇಲ್ಲ कोणाले वैरी आमकां अनुमान कोणें आमकां अपमान केल्ले दुःख दोष इत्यादी थंय ना. निद्रेयू अल्लिಲ್ಲ निद म्हळ्यार तामस गुण थंय ना. रोग उपद्रवಗಳಿಲ್ಲ थंय आशिल्ले जनां कसले रोग म्हूण म्हळेल ना. क्षुद्र जनांगळू अल्लिಲ್ಲ क्षुद्र बुद्धीचे कोणेय थंय ना. म्हळ्यार थंयचे मुखार जेन्ना मात्सर्य ना म्हळ्यार मन शुद्ध आसता न्हय कलुशीत बुद्धी थंय ना. कलुशीत बुद्धी आशिल्ले जन क्षुद्र जन म्हणजे समुद्र शयन ಎಲ್ಲವನ್ನೂ ಬಲ್ಲ. थंय मात्र सर्वज्ञ जावन आसूचे परमात्मान मात्र आमकां थंय मुक्ती मेळनासचे पुरो. लागीं बैसून आशिल्ले मुक्त जनाले विशय आमकां गोतनासचे पुरो. जेव्हा आमी खंय तरी भोंवच्या जेता मुक्त लोक ताजे पेशी चड ते मुक्त लोक खंय जेव्हा आसवे ते आमकां गोतना म्हळ्यार मुक्ती मेळ्ळेले जना गोतना. थंय तशीची मुक्ती मेळ्ळा म्हणले कुडले परमात्मानी जीव एकूनय जीवात्मू थंय परमात्माला अधीनांतू असता. परमात्माला बरी सर्वोत्तम गुण ना, सर्वज्ञत्व ना, सर्व व्यापकत्वही ना. मुक्त लोकांतू अनंतासन अस श्वेतद्वीप अस वैकुंठ अस क्षीरसागर अस खंयची लोक तांणी असची त्या लोकाचे पूर्ती विशय होतात ते जिवाक कळला त्या मुक्त जिवांक कळला म्हणून सांगू जायना. कितली की ಸ್ವಲ್ಪ कोळनासचे पुरो पूर्ती कळची थंय ना तांकां. तशी मागीर ಕೆಲವು जनांक मना दिसता खंय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आत्ताचे म्हाका पुडी मुक्ती मेळ्ळेले सकड तांकां नाश ना म्हणटा थंय बोर्न बोर्न वचनाचे जन पुराय म्हूण म्हणल्यार थंय ವಾದಿರಾಜ ಸ್ವಾಮಿ सांगता की ಹಿರಿಯರ ಮನೆಯ वालग विशालागೈತಪ್ಪ म्हळ्यार वालग म्हळ्यार चावडी चावडी म्हणटाचे आमी मालगड्याल घर हांगा तरवाडा घर म्हणटा पळय तें 200-300 जनांन बैसून जेवची तितले व्हड व्हड आसताशिल्ले फुडें वय बाय तशीची थंय वैकुंठान तूं कितलो जाग आसा कितले मुक्त जन आसो कितलेची जाग आसा विरींची राशीगे ಲೆಕ್ಕವಿಲ್ಲ कितले की ब्रह्म थंय जावन गेल्ल्यांची मात्र न्हय ತರತರದಲ್ಲಿ ಬಪ್ಪ ಗರುಡೇಂದ್ರ ಚಂದ್ರಾದಿ ಸುರರ ತಿಂತಿಣಿಯೇನೆಂಬೆ तै ब्रह्माची मस्त असं म्हणताना ब्रह्मा अपाशी उणे आयुष्य तै रुद्र यसची चंद्र यसची पुराय जने ब्रह्माले देहांत प्रवेश घेवन तांगेले जाल्ली कुडल्या तंतांनी उच्चासकी मुक्त लोकांत म्हणून कितली की जन आसत तशी तागेल महिमा आनी तागेले थंय जाग्या महिम कसले म्हूण म्हळ्यार कितली कल्प जावन गेला अनंतानंत कल्प जावन गेला. त्या कल्पांत आशिल्ले ब्रह्म रुद्र चंद्र इंद्र सूर्य कितली जन आसा तितली जनांकय थंय जावं कजल तितलो जाग आसा कितली जन इल्यार अक्षय जाग असोचो एक त्या परमात्माला त्रिधाम खंय म्हणटना पळय थंय परमात्माक अचिंत्य अद्भुत शक्ती तागेले आमी म्हणटा पळय ते तो त्या लोकांतूय दाखयता पळय. तशी आनी मुक्तांक थंय कसल सुख भोग आस तें एक आमगेल्या मनांत आयल्यार थंय हांगा आमी कसलें काम केल्यार आमगेले खातीर म्हूण करता पळय मुक्त लोकांतूय परमात्माल पुजा आराधना सकडी करताच खंय थंय मुक्त जीवय सर्वय परमात्माल पुजा जावन आसता ती कसलेय स्वार्थ ना कसलेय अपेक्षा ना थंय खंयचेय सुखा अपेक्षेन पूज करता म्हणना हांगा आमी पूज करतना आमकां हें जाय तें जाय तशें जाय अशें जाय म्हूण लेखून पूज करता पळय तशी थंय त्या पूज कर तशी पूज करचे गती ना. इत्या म्हळ्यार थंय तृप्तीची जनाक आनंदाची आनी कसले एक न्यूनता आसल्यार न्हय तें जाय हें जाय म्हूण दिसचें कसले न्यूनता ना थंय थंय परिपूर्ण तृप्त सुचे जीव तशें हांव तांकां कसले निमकां म्हूण ना. परमात्माले कसले सुखा अपेक्षेन त्या जाय हें जाय म्हूण परमात्माला आराधन करता म्हूण ना. तशी मुक्त केन्नाय आराधना रुपारीची थंय कार्य जेवचकी मुक्त जनाले तशें जावन सर्वय तांकां सुख मेळटा सर्वय सुख तांणी थंय अनुभविताची जाल्यार लेशपुणी दुख्ख म्हणलेलें ना थंय. तशी मुक्त जन
तांगेले एक आनंद कसले तांकां थंय कसं नमने संतोष मेळटा हांग घेवन कोणी सांगूक जायना न्हय शास्त्र आधारार हांगा आमी वादिराजे स्वाम्यान पुरंदरदास तांणी प्रेस कीर्तनेन तूं सांगिल्लें तें आयकून आमी हांगा सांगू येता थंय नानाचे नमुनेचे सुख भोग सकाळी मेळटकय तशी सुखोपभोगाक हांगा आमकां एक वस्तू जेवका पळय बे आतां जेवका म्हणल्यार हांगा आमकां जेवण जेवका लायक एक रांदय खावन सुख भोगूका म्हळ्यार त्या रांदय जेवका कसले एक चंद न्हेसूका म्हूण दिसल्यार ताजेन आनंद भोगका म्हणजे ते न्हेसची एक आमी घेवका जाल्यार थंय तशें न्हय कसले सूख जावका म्हूण दिसलें तें मानसीक जावनूय मेळटा कसले वस्तूची थंय अगत्य नंची ना जाल्यार थंय एक विशेश कसलें म्हूण म्हणल्यार पुराय परमात्माल अधीन जावन थंय आसताची आनी मुक्त जनांक तांणी सत्यकाम तांकां इच्छशील पुरे मेळटकय जाल्यार एक विशेष कसलें म्हळ्यार थंय केन्नाय अयोग्य इच्छ म्हणलें ना इत्याक म्हळ्यार निश्कल्मश जावन आसोवचे जीव ते साधन करून परिपूर्ण जावन आनंद पावचे जीव ते कसले तांकां इच्छा मात्र काम कसले ना देखून वरलेले काम निमती जेवचे क्रोध मोह मद मात्सर्य कसले तांकां आसना की तशें जावन तांकां कसले अयोग्य इच्छ म्हणलेलें ना तशी थंय तान आसना भूक आसना मुक्त जीव थंय वृक्ष जीव आसाची तांकांय तशीची ते थंय आसूचे मुक्त वृक्ष आसाचे पळय तांणी खंयचे मुक्त जिवांक कसले एक फल खावका म्हूण गेल्ली म्हणजे त्या वृक्ष ते कोणा खावका म्हूण दिसला थंय तांगे लागीं येवन फल दिवन वताच खंय तशी त्या वृक्षांक गेल आराधना परमात्माक तशी त्या फल पुराय मुक्त जन थंय आसचे मुक्त जन खाताची म्हूण सांगून आनी भारी तांकां आनंद जातकय तशी कोणय एक मुक्त कितली सुख भोगार आसताची म्हूण सांगूच तुवें ना स्वल्प वर्णन कोणाकय मुक्त लोकाचे एक भोग कोणाकय वर्णन करचे येना जाल्यार परमात्मा मात्र ते गोतस अन्यक कसं म्हळ्यार थंय कसलं सूख भोगल्यांची तुमी म्हूण आमी हांगे तर निमगेले तूं मुक्तीचें कोलल बे मुक्तीन तूं कसं कसं सकड आस म्हूण निमगुया म्हळ्यार कोणय मुक्त जन ವಾಪಸ್ ಆ ಕಡೆ ನಚ್ಕಿ ಅವನಪುರಕ್ಕೆ ಹೋದ ಜನರು ಒಮ್ಮೆಗಾದರೂ ತಿರುಗಿ ಬಾರರು म्हणून कोण मुक्त म्हळेल जन आसाची तांणी संवसार येवचें ना वापस मर्त्य लोका येवचें ना तशें आनीक विशेश कसलें म्हळ्यार थंय वैकुंठांतूय अमुक्त प्रदेश आसूचे जनांक मुक्तांगेल दर्शन जायना परमात्माल दर्शन जाता तांकां जाल्यार मुक्त जन कशी आसाची म्हूण म्हणलेलें तांकां ते अमुक्त प्रदेशांत तांणी येवचें ना तांकां कळना तांकां तशें अमुक्त जनाक मुक्तांगेल दर्शन जायना जाल्यार मुक्त जन मोक्ष लोकांत आसून हांगा मर्त्य लोकांत जनन मरण सुख दुख आदी जाता पळय ते तांकां दिसतकय आनी केन्नाय सारुप्य मुक्ती मेळ्ळेले जीव तांणी परमात्मा प्रेरणेन सात्वीक देह तांकां मेळटा इच्छित आकार तांकां घेवच्याक जातकय तशी ह्या पळय गोपालदासान सांगिल्लें तांणी कसं करताची म्हूण म्हळ्यार थंय मुक्त जन सर्व पुजा थंय करचे परमात्माल आराधन म्हूण सांगून लेखून करताची तशें जावन तांकां कसलें कर्मबंधन ना कर्मबंधन सोडून घेवन थंय वचचें वापस थंय कर्मबंधन जायना म्हळ्यार कसलें म्हळ्यार पुराय मुक्त जिवांक ज्ञान आशिल्लें देखून अपरोक्ष ज्ञान आशिल्लें देखून तांणी सर्व परमात्माले आराधन म्हूण सांगून करताची कसली तांकां अपेक्षा इच्छा कसले ना देखून मुक्त लोकांत तांणी केन्नाय आनंद पावतर आसताची अनंत काल थंय तांणी सुखारी स्वरुपानंद सुख भोगतर आसताची आनी आतां तिनी मुक्त लोक कसले म्हूण सांगला अनंतासन वैकुंठ आनी श्वेतद्भूत ते लक्ष्मी देवीची त्या तिनी रुपारी आस म्हूण म्हणटा धामत्रय रुपिणी म्हूण सांगून लक्ष्मी देवीक सांगताच पळय धामत्रय रुपिणी म्हळ्यार अनंतासन श्वेतद्वीप आनी वैकुंठ तिनी लक्ष्मीले रूप म्हणून
या खंय आसाची तीन लोक तसला रे वैकुंठ वर्णना म्हणून वादिराज स्वामीन केला पडे थंय तांणी सांगताची ವೈಕುಂಠ ಎಂಬೋ ಹರಿಯ ಲೋಕ ಬೊಮ್ಮನ ಲೋಕಕ್ಕಿಂತ ಮೇಲೆ ಇಹುದು ಬ್ರಹ್ಮಾಲಯ ಸತ್ಯಲೋಕ ಸ್ಪೃತಜ್ಜಿಪಶಿ ವೈರಸ್ತಕೈ थंय ताज्जीपशी ब्रह्मांडांतो सत्यलोकापशी वैरी वैकुंठ आसन सुचे सत्यलोकापशी वैरी ब्रह्मलोकापशी वैरी अनंतासन लोक भूलोकापशी भूलकाक पशी वैरी लोकालोक पर्वत म्हणस थंय घनोदक म्हणस थंय नॉर्थांत आनीकी नॉर्थांत असतकय थंय ब्रह्मांडाचे गर्भोदक घट्टी जावन 1,00,000 योजने एत्तराचे पर्वत जावन राबला ताजी वैरी अनंतासन लोक असं म्हणून सांगताचे मागीर भूलोकाचे पुष्कर द्वीप म्हणस आणि शालमला द्वीप ताजे मध्ये क्षीरसागर असं म्हणताचे त्या क्षीरसागरांतू एक नाही 1,50,000 योजना एत्तरांतू त्या दूध घटी जला पडे ताजी वैरी श्वेतद्वीप परमात्माले श्वेतद्वीप असता तशी अयुतार्क समप्रभम म्हणून म्हणताचे न तद्भासते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम म्हणून सांगून कृष्णान भगवद्गीतेन तू सांगला नव्हे तशी थंय त्या परमात्मा लोकाक सूर्यो चंद्रो अग्नी खंयचेय प्रकाश दितल म्हळेल नाची थंय स्वतः परमात्माले अनंत कोटी सूर्याक समजावन सुजे एक जगजगो असता तशी तसल एक कृष्णाले दिव्य लोक म्हूण सांगून म्हणटाची अन्य कसं म्हळ्यार वैकुंठाचो आवरण आसूचे एक स्वर्णमय आवरण आसूचे कोटे असं म्हणटा पळय तशी थंय विरजा न्हंय मदेंत आस तांतू अयोध्या म्हूण म्हळ्यार एक नगर आस थंय परमात्माले एक मंदिर असं म्हणटाचे या पुराय परमात्माले त्रिधामाचे वर्णना आनी कसले म्हूण म्हणलेले फायची दिसांत आमी पळोवया आजी सांगिले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।